शासनाच्या माध्यमातून आणि शासनाने आवाहन केल्यामुळे सर्व लोकांच्या माध्यमातून राबवला जातो. त्या संदर्भातच महानगरपालिकेने घेतलेल्या केलं प्रेस माननीय पालकमंत्री श्री राजूताई सगळे आले. तर विनंती ही आहे की 22पासून माननीय मोदींच्या पासून सुरुवात झालेला हा कार्यक्रम जो दरवर्षी आपण साजरा करतो. प्रत्येक घरी तिरंगा लागला पाहिजे. महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना आव्हानही आहे, त्याचं वाटपही आहे. 1,75,000 झेंडे यावेळी आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून वाटतो. इतरही काही सेवा संस्थांच्या माध्यमातून काही ठिकाणी झेंड्यांचं वाटप होणार आहे. आणि हे झेंडे जे आहे हे 15 तारखेला प्रत्येक घरी असले पाहिजे. मागे काही वेळेस एखाद्या वेळी झेंड्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होत असेल तर तो होऊ देता कामा नये. या गोष्टीची विनंती आपल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि एक सप्ताह या संदर्भात करतो आपण. तिरंगा वंदे मातरम प्रदर्शन सुरेश भट सभागृहामध्ये 8 तारखेला दिवसभर असणार आहे. जे दुसरा तिरंगा रॅली करणार आहे आपण 9 तारखेला ऑगस्टला, जी बाजीप्रभू चौकापासून लालबहादूर शास्त्रीच्या चौकापर्यंत अशी की होणार आहे. मोठा झेंडा 700-750 मीटरचा मोठा झेंडा त्या रॅलीमध्ये असणार आहे. मोठ्या आकाराची तिरंग्याची रांगोळी सर्व कविवारी सुरेश भट सभागृहामध्येच आपण चित्रित करणार आहे. 14 ऑगस्ट मध्ये 14 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता वंदे मातरम आपलं जे उद्यान आहे बजेरियामध्ये त्या ठिकाणी जी फाळणी झाली होती, जी आपली दुःखद आठवण आहे, त्या संदर्भातला ती किती परिस्थिती भयावह होती या संदर्भातली माहिती देणारा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केला वंदे मातरम गार्डनमध्ये. वंदे मातरमावर आधारित सांस्कृतिक असा कार्यक्रम चिटणीस पार्क इथे देखील आहे. तो 13 ऑगस्टला आहे सकाळी 8 वाजता. आणि तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम 15 ऑगस्टला दुपारी 12 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आपण घेतला. अशा प्रकारे एक सप्ताह आपण तिरंग्याची आपली आठवण, तिरंग्याचा मान सन्मान वाढण्यासाठी आणि सर्वांच्या मनात त्याच्याविषयीची देशभक्तीची भावना जी आहेच ती अधिक जाज्वल्य आणि प्रज्वलित व्हावी यासाठी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन नागपूर महानगरपालिकेने केलं आहे. यासाठी माननीय आमदार साहेब जे आहेत ते त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. आणि त्यांनी सर्वांनी म्हणजे माननीय मते साहेब आहे, लटके साहेब आहे, भिंडे साहेब आहे, कुकडे साहेब आहे, या सर्वांशी बोलणं झालं. आणि त्यांनी एक मोठा निधी यासाठी देण्याचं आपल्या त्यांच्या निधीमध्ये मंजूर केलं. तिरंगा रॅलीचं फ्लॅग होस्टिंग कोण करणार आहे आणि जे नियमावली आहे ज्या फ्लॅग होस्टिंगच्या त्या कशा पद्धतीवर आहे? नियमावली आपल्याला माहिती आहे, त्या असतात जशा आहे तशा. परंतु तेवढी एक माहिती मी आपल्यापर्यंत पूर्ण देऊ शकते, कारण की अजून म्हणजे गडकरी साहेबांच्या सुद्धा बोलणं सुरू आहे. उपलब्धतेच्यानुसार आपल्याला ती वाटते. थँक्यू.